महापालिकेकडून शहरातील 3 ठिकाणी कचरा घंटागाड्यांमधून मोठ्या वाहनांमध्ये खाली करण्यासाठी रॅम्प तयार करण्यात येणार आहेत. त्या रॅम्पसाठी महापालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून सम्राट कॉलनीसह इतर 2 ठिकाणी जागा निश्चित केल्या असून मक्तेदाराला कामाचे कार्यादेश दिले आहेत. मक्तेदाराकडून शुक्रवारी कामाला सुरुवात करण्यात येत असताना काही नागरिकांनी त्या विकास कामाला विरोध केला. त्या कामाला विरोध करताना प्रभागातील भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख, गटनेते प्रकाश बालानी, शिवसेनेच्या रेश्मा काळे, अनिल अडकमोल यांनी देखील विरोध केला. महापालिकेवर भाजप शिवसेनेची सत्ता असताना महापौर, उपमहापौर यांच्यासह 70 नगरसेवक भाजप सेनेचे असताना भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपा विरोधात आंदोलन करून आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. जळगाव शहराचे आमदार भाजपचे, पालकमंत्री शिवसेनेचे, मंत्री गिरीश महाजन जिल्ह्याचे नेते असताना भाजप नगरसेवकांना आंदोलन करावे लागते. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. विशेष म्हणजे स्वतःला गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय समजणारे अरविंद देशमुख हे या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. परंतु ते हे विसरून गेले की केंद्रापासून राज्यात व महापालिकेवर आपल्याच पक्षाची सत्ता असताना प्रशासन ऐकणार नाही का? आणि जर प्रशासन ऐकत नसेल तर देशमुख यांनी त्यांच्याच सरकारचे अपयश हे लोकांसमोर दाखवले असे म्हणायला जागा आहे. देशमुख यांनी आधी महापौर, आयुक्त यांच्याशी चर्चा केली असती तर कदाचित आंदोलनाची वेळ आली नसती. मात्र महासभेनिमित्त आलेल्या पत्रकारांना बघून देशमुख यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी तर हा स्टंट केला नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.